श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत सण हे ऋतूशी जोडलेले असतात. मकर संक्रांत हा सण आहे जो चंद्राच्या गतीवर नाही तर सूर्याच्या गतीवर आधारित आहे. म्हणूनच तो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच येतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिची स्थिती बदलत असते. संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धात झुकू लागतो. यालाच उत्तरायण असे म्हणतात. या दिवसापासून थंडी हळूहळू कमी होऊन दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा प्रवास आहे. थंडीच्या दिवसात स्निग्धतेची आणि उष्णतेची गरज असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्णता देणारे आहेत. म्हणून ह्या काळात त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने असुरांचा संहार करून त्यांचे शिर मंदर पर्वताखाली गाडले. हाच काळ हा वाईटावर चांगल्याचा विजयचा दिवस देखील मानलं जातं. महाभारतात भीष्म पितामहाने आपले प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणची वाट पाहिली होती. कारण हा काळ मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. या वाक्याचा खोल अर्थ तीळ हा छोटा असतो पण त्यात स्नेह तेल असतं. गुळात गोडवा असतो. समाजात वावरताना आपण तिळासारखे एकमेकांत मिसळावे आणि गुळासारखं गोडवा टिकवावा. संक्रांतीच्या आदल्या दिवसाचे महत्त्व असे ऋतूतील भाज्यांचे एकत्र करून बनवलेली खेंगट किंवा मिश्र भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सुवासनीद्वारे मातीच्या सुगडची पूजा करून धान्य आणि वस्तूचे वाण दिले जाते. हे सामाजिक आदानप्रदानाचे प्रतीक आहे. भारताच्या विविध प्रांतात हा सण कसा साजरा केला जातो ते आता पाहूया. पंजाबमध्ये लोहडी अग्निपूजन केलं जातं. तमिळनाडू पोंगल नव्या पिकाचा उत्सव मानला जातो. गुजरात उत्तरायण पतंग उत्सव केला जातो. उत्तर प्रदेश खिचडी पर्व. यावरून हे स्पष्ट होते की नाव वेगळी असली तरी एकता हाच भारताचा मूळ संदेश आहे. जुन्या आठवणींमधील कटुता विसरून नवीन नात्यांची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे. पतंग उडवताना पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करा. तिळासारखा स्नेह वाढू दे, गुळासारखा गोडवा राहू दे. गोड आचार हा संक्रांतीचा खरा प्रचार. तुमच्या घरी कोणती भाजी बनवतात कमेंट करून नक्की कळवा आणि ती कशी बनवली जाते हे देखील सांगा. आजच्या धावपळीच्या युगात गोड बोलणे किती गरजेचे आहे हे देखील मला तुम्ही सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.